शिव सांब सदा 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 शिव शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय हॅलो 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 शिवाय नमः हॅलो, शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिव ओम सच्चिदानंद शिव शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा शिव ओम सच्चिदानंद 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय आत्मा बसवेश्वर महाराज की जय जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय बसवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय श्रोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय शिवलिंगेश्वर भगवान की जय त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून अखंड शिवनाम सप्ताहातील आज बाल कीर्तनकार शिवभक्त परायण शिवानी दीदी फार सुंदर रीतीने या ठिकाणी निरूपण केलेले आहे. उद्या या टाइमला या ठिकाणी काही भेटत नाही तुम्हाला. भरपूर आपल्याला समजून घ्यायचं आहे. फारसी विचारधारा आहे.
आणि ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांच्या सहवास लाभल्यानंतर लक्ष ठेवा, त्रिभुवनामध्ये, त्रिभुवन काय म्हटलं? त्रिभुवन. किती आहे लोक? त्रिभुवन. स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक. पाताळात म्हणजे पुरल्यानंतर, तेच पाताळ आहे. मृत्यूलोक म्हणजे मरणारा लोक. स्वर्गलोक म्हणजे न मरणारा लोक. ठीक आहे, तिकडं आपल्याला जायचं नाही आहे, परंतु या ठिकाणी तुमचा वाहवा व्हावे, तुमचा गुणगान व्हावा आणि तुमचा कीर्ती व्हावा, अशा प्रकारचा विचार बाळगणारे भरपूर लोक भेटतात. मेल्यानंतर कोण बघायला गेले महाराज? असल्यानंतर सुविधा मिळणं फार गरज आहे. मेल्यानंतर कोण बघायला गेले? या ठिकाणी भरपूर सुविधा आहे. एवढा सुविधा आहे खाण्यासाठी, राहण्यासाठी, बघण्यासाठी, ऐकण्यासाठी, करण्यासाठी, खेळण्यासाठी. काय सुविधा कमी आहे? मंगल सांगवीचे आलेत बघ आता खेळण्यासाठी उद्या. खेळ मांडीला मांडीला म्हणल्यासारखं गाणं आहे ना एक, खेळ मांडीला. गजानन कधी कधी म्हणते, ते बी रुकून रुकून म्हणते, ते बी मांडीला म्हणायचं, गप्प राहायचं, अजून सुरू करायचं. एक खेळ आहे हे. जगामध्ये अनेक प्रकारचे आनंद लुटण्यासाठी देवाने आम्हाला कृपा केलेले आहेत. ठीक आहे, गेल्यानंतर शेवट नाही ना. हे शेवट आहे का? आम्हाला असं वाटत असेल मरेपर्यंत, मेल्यानंतर कोण बघायला गेलेत आपल्याला? कोण पाहतात मेल्यानंतर? लहान असताना पाहिले की नाही तुम्ही? ज्यावेळी तुम्हाला ओळखू येऊ लागला समजा, त्यावेळी मी लहान होतो, 6 वर्षाचा होतो, चड्डी घालत नव्हतो, अंगी बी नव्हते, धुवायला बी येत नव्हतं. इतकं पासून तुम्हाला आठवण आहे की नाही? ठीक आहे. कधी कधी तुम्ही बिमार पडलेले बी तुम्हाला आठवण आहे. कोणाला तुम्ही दुःख दिलेले बी आठवण आहे, कोणी तुम्हाला दुःख दिलेले आठवण आहे लहान असताना, है की नाही? थोडा मोठा झाल्यानंतर भरभराट सजावट करून आता असा, ते बी आठवण आहे. एक म्हातारा रडत बसलं होतं म्हणा, 99 इयर, 99 वर्षाचा म्हातारा. नाती नाती म्हणतात काय? नाती, मुलगी, मुलाचा मुलगी, पंक्ती, पंती, पंती, पंतू नाही, पंती, दिव्याचं पणती नाही. त्याचं लग्न होतं. सर्व लोक खुश, श्रीमंत लोक, भरभराट चालू आहे. वाजंत्री गायंत्री असले भजन मंडळ, तिकडं स्टेज आहे, म्हणणारे म्हणू लागले, नाट्य करणारे नाट्य करू लागले.
इतकं खुशीचं वातावरण, कंटिन्यू प्रसादाचा व्यवस्था सकाळीपासून. आम्ही कसं केलं, पूजा नाही पाठ नाही सुरूच केले आम्ही. पहिले त्यांच्या समाधान फार महत्वाचं आहे, म्हणून नंतर गर्दी होऊ नये म्हणून त्यांना आम्ही सुरुवात केलो. पहिला नैवेद्य त्यांच्यासाठी. कोणासाठी? ज्याच्या गळ्यामध्ये लिंग नाही त्याच्यासाठी. पहिले तसं करत होते का? पहिले महाराजाचं वाट बघत होते. पहिले महाराजाचं हो दे. पूर्ण टाकलं तर मी पूर्ण जवळ पूर्ण खावं म्हणून मी लहान असताना तळमळ करत होते, परंतु पूर्ण आई देत नव्हती. देवाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणे. तेवढंच नाही, महाराज येऊन जेवण करून जा, गेल्यानंतर तुम्हाला भेटते, तोपर्यंत भेटत नव्हतं. आता हे बाहेरच्या महाराज येऊन पहिले जेवण करून गेलेले, पूजेच्या बाजूला तिकडच बसून राह. असो विनोदाचा गोष्ट आहे, कारण सगळ्यांना सेवा लाभणं जरुरी आहे. त्याप्रमाणे सर्वत्र वातावरण खुशीचं आहे, परंतु आजोबा मात्र भयानक रडू लागला. तो लोकांना वाटलं काय पंथीवर किती प्रेम असेल ह्याचा. अरे 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 सगळे लोक तारीफ करू लागले. त्या म्हाताऱ्याला ऐकू येत नव्हतं. एक माणूस हिम्मत केला, गजानराव सारखा हिम्मत करून, कारण ओळखून घेण्याचं काही काही लोकांना विचार राहते, कशासाठी येणार रडते, ऐकून तर घ्यावं म्हणून. आजोबा किती प्रेम करता हो तुमच्या पंक्तीवर, किती प्रेम करता बाबा बाबा बाबा. सगळ्यांच्या मुखावर एकदम खुशीचं वातावरण आहे, परंतु तुम्ही एवढा का रडता? त्यांनी घर सोडून जात असलेले तुम्हाला काही दुःख होऊ लागला का सांगा. आजोबा फार सुंदर बोलले. मी कोणाचा मला टेन्शन नाही. टेन्शन कशाची, कशासाठी रडू लागलात? याच्या वयात असताना माझ्या बायको तेवढंच होती, त्यावेळे त्याच्यासोबत माझं लग्न होत असलेले मला आठवण आलं, आता माझा बायको नाही म्हणून टेन्शन मध्ये रडू लागलो. मला लक्षात आलं का तुम्हाला? त्या काळातला आठवण मला बघा. 80 वर्षाच्या खाली आता सावधान समयो झालेले विचार त्याच्या डोक्यात. दुसरा विचार करू लागले का त्याने? नाही. याचा अर्थ 80 वर्ष पूर्वी बुड्ढा झाल्यानंतर त्या काळातला आठवण अजून बी आम्हाला आहे. म्हातारा झाल्यावर जवानीचा आठवण आहे, बालपणीचा आठवण आहे, म्हातारपणीचा आठवण आहे. एवढंच नाही, तुम्ही बघत तुम्ही मात्र तेवढंच आहे. तुमच्यामध्ये कमी जास्त झालेले नाही आहे. तुम्ही म्हातारा झाला नाही असं वाटते का? म्हाताराला विचारा, तुम्ही म्हातारा नाही. कुठला म्हातारा म्हणते? एक 95 वर्षाचा मी योगा क्लास घेतलो होतो मेटपल्लीला. एक 95 वर्षाचा म्हातारा योगा करत बसला होता माझ्या समोर. आपका उम्र क्या है? देखो स्वामी जी, मेरा तो उम्र 95 ईयर है, लेकिन 95 ईयर का मैं जवान बच्चा हूं म्हणत होता त्याला. बघा, याचा अर्थ तो म्हातारा झाला नाही, परंतु त्यांच्या जो बघणारा जो आत्मा आहे ना, ते तेवढंच राहणार आहे. तो म्हातारा होणार कधी नाही, मरणार बी नाही. शरीर पडून जाईल, डोळा निघून जाईल, कान निघून जाईल, तोंड निघून जाईल, शरीर निघून जाईल, आपण मात्र तसंच राहणार आहे. तदनंतर काही काळाच्या नंतर तुम्हाला शरीर भेटणार आहे. तुमच्या पुण्याचा कर्मानुसार तुम्हाला शरीर भेटणार. पुण्यवान असेल तर पुढचा जन्म अजून मनुष्य जन्म मिळतील. परंतु पापाचा डोंगर जास्त असेल, त्या कोठामध्ये
गाय होऊन जन्माला यावं लागतं. थोडासा पुण्य असेल तर गाय, नाहीतर कुत्र. आणि ते पुण्यवान लोकाला सुद्धा कुत्र होऊन जन्म घेणं जरुरी आहे. काय काय लोकांच्या मालकींच्या बगलमध्ये कुत्र राहतात, म्हणजे ते कुत्र पुण्य करूनच आलं असेल ना तिथं. तसल्या कुत्र्याचा पोटी जन्म घेणं सुद्धा बी पुण्य करून यावं लागते. हां, टाइम टू टाइम इंजेक्शन आहे, टाइम टू टाइम जेवण आहे, टाइम टू टाइम झोपणं आहे, टाइम. तुम्हाला सुद्धा तेवढा सुविधा नाही. घरात असलेले लोकांना सुद्धा तेवढा सुविधा नाही. त्या सिटीमध्ये असलेले कुत्राला तेवढा सुविधा आहे. मग पुढचा जन्म काय निवडायचे तुम्हीच निवडा. ते बी पुण्य लागते तेच कुत्रा जन्म घेण्याकरता. तर 50% पापाचा खाली आपला टार्गेट घसरलं समजून घ्यायचं. पशुपक्षी मृग येऊन येळगे येळेदोईदू पुट्टीसवा, तिथं जन्म घ्यावा लागतं. म्हणून या लोकासाठी तेवढंच आपण विचार न करता, तुम्हाला मी सांगत होतो, पुढचं बी थोडासा विचार करावा लागेल. फक्त मरेपर्यंत विचार आपण करू नये, मृत्यूच्या नंतर सुद्धा आपण विचार करायचा आहे. आणि हे विचार कोण केले म्हटलं तर संत मंडळी. ते विचार केले. म्हणून या जगाचा सुख देणारे काही गुरु लोक असतात. जगाचा सुख देणारे गुरु काय, लक्षात घ्या गोष्टी. आम्हाला जगाचा सुख पाहिजे की जगदीश्वराचा सुख पाहिजे? हा, जगदीश्वराचा सुख पाहिजे. जगदीश्वरांचा सुख देणारा गुरु की जगाचा सुख देणारा गुरु? हा, जगदीश्वरांचा सुख देणारा सद्गुरु. मग इमानदारीनं सांगा, तुम्ही जगाच्या सुखासाठी गुरु जवळ जाता की का जगदीश्वराच्या सुखासाठी जाता? महाराज लग्न जमत नाही, महाराज लेकरं होत नाही, महाराज बरकत नाही, महाराज बोर पाडतो बोरला पाणीच नाही, महाराज नौकरदार टिकत नाही. तेवढंच नाही हो, छोटे छोटे लेकराला घेऊन महाराज शाळेलाच जात नाही. ते बगलमध्ये घेऊन यायला ते लेकराला, ते चलायला बी आहे ना, अजून माझ्याजवळ शिकायला घेऊन येतात. आप्पा हे शाळेला जात नाही. सुखासाठी धावतो सद्गुरूकडं, परंतु जगाचा सुख देणारा सद्गुरू होत नाही. तुम्हाला भेटत असलं तर भेटू दे, आम्ही नको म्हणत नाही, परंतु ईश्वराच्या प्राप्ती तुमचं ध्येय असावं. ईश्वराच्या प्राप्ती. सका सद्गुरू कोण आहे? तुमचं पाप नष्ट करणारा, तुम्हाला पुण्यवान बनविणारा, तुम्हाला सकाश देणारा, तुम्हाला मोक्ष मिळून देणारा तो सद्गुरू आहे. लक्षात घ्या. अशा प्रकारच्या गुरुचा सानिध्य आपल्याला लाभान्वित व्हायचं आहे. त्याप्रमाणे शुद्ध निष्ठा बाळगून गुरुमावली जवळ गेल्यानं भरपूर गेलो हो महाराजाजवळ, काही आमचं कामच होत नाही. काय करून कशाला जाओ? यांच्या काम होत नसलं तर महाराजाला सोडून देते ते लोक. जगाचा व्यवहारासाठी तुम्ही महाराजांचा धावा घेऊ नका.
तुमचं कल्याण करून घेण्यासाठी त्या महाराजांचा धावा घ्या. काम आता ज्ञानेश्वर माऊली काही सुविधा भरपूर होते का त्याला? तुकोबारायाला काय भरपूर सुविधा होता का? हे संत मंडळी आहे. मनमत माऊलीजवळ काही एअर कंडिशन होता का? मला काही जमत नाही का एसी लावून कोण झोपायला? मी सवयच लावून घेतला नाही एसीचा. एसी नाही तो फाशी. मी पंखा सुद्धा लावून घेऊन सवय लावून घेतला नाही. कुठं कोणतं परिस्थिती येते कोणाला माहिती आहे. गरीबाचा घरी गेलो पंखा आणून दे रे मला, तर कुठून आणून देते ते गरीब? आम्हीच सवय लावून घेतलं तर संपला. श्रीमंत भेटू दे गरीब भेटू दे समदृष्टीने न्याहाळ. किती बी कडक उन्हाळा असला तरी सुद्धा मी पंखा लावून घेत नाही. मी सवय लावून घेतलाच नाही. पंखा बंद कर रे म्हणतो. हे लोक म्हणतात आम्हाला गरमी होऊ लागली तुम्ही पंखा बंद करा म्हणता. आणि ते बी मी एकटंच झोपलेले मला सवय आहे. कोणीतरी राहिला रात्रभर मी झोपतच नाही. म्हणून सगळ्याला भार घालून शिस्त झोपली की मस्त झोप लागते. एक जीव बस बेफिकर. कशाला बनबनी फकीर बेफिकीर म्हणल्याचं. तर आज आता लांबत जातो. जसं जसं वेळ संपत जाते तसं तसं आपण ओढी गोडी आपल्याला लागलेले असतात. तर आज सुंदर कीर्तनाच्या माध्यमातून 3 लोकांमध्ये त्यांच्या जय जयकार व्हावा. कोणाचा संगतीमुळं? संताचा संगतीनं. 3 लोकांमध्ये, फक्त 1 लोकांमध्ये नाही. म्हणून गुरु अपेक्षा श्रेष्ठ महत्व संत मंडळीला आणि शरणाला दर्जा भेटलेला आहे. गुरुला एक स्थान आहे. गुरु काय करतो माहिती आहे का तुम्हाला? गुरु काय करतो? फक्त मार्ग दाखवितो. हे बघ या वाटानं तू गेल्यानंतर एक न एक दिवस देव तुला भेटणार आहे. देव तुमच्या हातात देत नाही. ते हातात देतात लिंग. तुम्हाला भावलिंग पर्यंत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला जाणं गरज आहे. चरेतिथी चलणं जरुरी आहे. इथं काही आपल्या पदयात्रा प्रारंभ करायचा अगोदर काही भक्त मंडळी आम्हाला कुठंपर्यंत आणतात म्हटलं तर शिवाच्या मारुतीपर्यंत येतात. अजून नंतर ते वापिस जातात. तुम्ही असं जात राहा आणि एक दिवस तुम्हाला मनमत्वामी सापडते म्हणून सांगून निघून येते. ते येत नाही. तसं गुरु महाराज बी काय करतात तुमच्या सोबत येत नाही. तुम्ही या पद्धतीने या मार्गाने आचार अमार्गे ठाई राव रंक सारखे या मार्गाने तुम्ही जात राहा आणि एक न एक दिवस तुला देव भेटतो असं म्हणून सांगतात. मग देवालाच आम्हाला भेटायचं असलं तर महाराजजी आम्हाला देवालाच गाठ घालून द्या म्हटलं तर महाराज म्हणतात ज्या ठिकाणी सत्संग होत आहे, संत मंडळी चर्चा करत आहे, त्या ठिकाणी तू बस. ते लोक तुला काय करतात? साक्षात देवाला तुला देऊन टाकतात. लक्षात आलं का? कूडल संगम देवन अरिवडे शरणारा संगवे मोदलो. देवाला भेटायचं असलं तर शरणाच्या संगतीमध्ये तुझा देव भेटतो. म्हणून मार्ग दाखविणारा सद्गुरू असेल, देव दाखविणारे संत मंडळी. म्हणून संत दर्शनीय लाभा पद्मनाभ. कोणाचं दर्शनामुळं? संतांचं दर्शन. दुसरं एक अभंग आहे बघा. न लगे मुक्ती धन संपदा. आणि ते शब्द अण्णा बसवण्णा शिवपथवनु अरिवडे गुरु पथवे मदल. कूडल संगमा देवन अरिवडे शरणर संगवे मदलू.
आणि अशा प्रकारच्या संगती तुम्हाला लाभल्यानंतर MLA झाल्यानंतर कुठं जय जयकार होते? मेल्यानंतर होती की असल्यानंतर होते? जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत या साहेब 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 माळ घालणं काय, शाल घालणं काय, सत्कार करणं काय, त्याच्यासोबत ह्याला साधून घ्यायचं ना, त्यासाठी त्याला आम्ही त्याचा जय जयकार करतो. मेल्यानंतर त्याच्या जय जयकार होते काही गॅरंटी नाही. तसं बी संत असेल ते MLA सारखं कोणी, MLA मध्ये बी संत लोक राहतात, नाही म्हणायचं नाही. निस्वार्थ सेवा करणारे योगी आदित्यनाथ आहे, त्यांच्या बहीण ते बेलफूल विकते म्हणा बाजूला बसून, ते बघितलो आम्ही. मंदिराचा समोर बेलफूल विकून जीवन जगते तिच्या बहीण योगी आदित्यनाथाचा. मग स्वार्थी असेल तर पहिले बहिणीला बी एक मोठं बिल्डिंग बांधून देत होता. तसे काही मंडळी बी आहे त्या स्थानावर बसून सुद्धा त्यागी लोक. गेल्यानंतर ज्यांच्या जीवनात संगती लाभलेले आहे संताचा, त्यांना 3 लोकांमध्ये त्यांचा जय जयकार होतो. 1 लोक नाही, 3 लोकांमध्ये. या ठिकाणी बी वाहवा आहे, त्या ठिकाणी बी वाहवा आहे, त्या ठिकाणी बी त्यांच्या वाहवा आहे. म्हणून अशा प्रकारचा जो संगती लक्ष्मण महाराज होता ना महाराज, त्यांना संगती संग लाभला, जीवन परिवर्तन होने गेले. वृत्ती पालटणे जाय चित्त समाधान होय. अशा प्रकारच्या चित्त समाधान महाराजांना लाभल्यामुळं त्यांच्या जो वाणी तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी अभंग रचना करून ठेवले. कशामध्ये? ग्रंथामध्ये. परंतु ते अभंग तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी लेकरू शिवानी दीदी म्हणून भाग्यशाली आहात. अशा प्रकारचा संगती साधून घेण्यासाठी सुलभ नाही. दररोज मलकापूरनी येणं काही सुलभ आहे का? गाडी करावं लागेल, घ्यावं लागेल, यावं लागेल, झोपाला टाळावा लागेल. लक्षात आलं का? कुर्टिकेकर ऐकलं आहे की नाही? सहज होत नाही हो. आणि हे संगतीत आल्यानंतर काय भक्कम पैसा भेटते बी काही नाही, आणि ते बी गुरु महाराजाच्या मठामध्ये तर फार मुश्किलच आहे. इथं तर देऊन जावं लागते, घेऊन कुठं जाणार आहे? तर या ठिकाणी येऊन तुमचा सेवा लाभते म्हटलं तर कुठला तरी अनंत जन्माचं पुण्य तुमच्या प्रबळ असल्या कारणानं. शिवरात्रीच्या निमित्त सर्वत्र कार्यक्रम राहतात. सर्वत्र कार्यक्रम असताना सुद्धा त्यामध्ये वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत येऊन प्रतिवर्ष सेवा तुमच्याकडून या ठिकाणी लाभत आहे. आनंदाचा गोष्ट आहे. तर हे भाग्य सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. तरी सुंदर अशा हा कार्यक्रम आपण आतापर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. मंगल सांगवीचे भक्त मंडळी आता त्यांचे आगमन झालेले आहे. तर त्यांच्याबद्दल सुद्धा काल आम्ही चर्चा काढलेली आहे. एक समाज नाही, अनेक समाज एकत्रित येऊन जाती कुळ गोत्र न पाहे शंकर म्हटल्याप्रमाणे सर्व एकत्रित येऊन भव्य कार्यक्रम प्रतिवर्ष अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून साजरी करत राहतात. आणि माऊलीला आनंद वाटावा अशा प्रकारचा शोभायात्रा पूरा संपूर्ण टोटल गावामध्ये दीप प्रज्वलन करून सुशोभित करून अवतीभोवती दिवा पुरा गाव तमाम. आणि यांच्या बघून अजनीचे लोक सुद्धा सुरू केलेत. प्रतिवर्ष अजनीमध्ये टोटल घरोघरी गल्ली गल्ली दीप
प्रज्वलन झालेले आपण पाहतो आणि सुंदर शोभायात्रा प्रतिवर्षी करत राहतात आणि तेवढा उल्हास सर्व बायले की त्यावेळेला त्या गावामध्ये येतात बघा. त्यांच्या मोठा यात्रा म्हणजे अखंड शिवनाम सप्ताह आहे त्यांच्या यात्रा.